पाठाचे नाव आहे आऊ. धुळाप्पाकडे जिरे घातलेले फक्कड ताक पिऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि वाट चालू लागलो. दुसऱ्याच वळणावर एक म्हातारी आडवी आली, समोर उभी राहिली आणि चक्क हसली. मी तिला निहाळून पाहिले. वय खूप झाले होते, पण सुरूच्या झाडासारखी ती ताठ उभी होती. केसांच्या आंबाड्या झाल्या होत्या. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तोंडावर नाजूक सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. अनोळखी म्हातारी रस्ता अडवते काय आणि जणू काय काहीच झाले नाही, काहीच केले नाही अशा भावाने आमच्याकडे पाहून हसते काय. पण ते हसणे कसे स्वच्छ आणि मोकळे होते. म्हातारी आमच्याबरोबर असलेल्या शिक्षकाला हसूनच म्हणाली, मास्तर साहेबांना असंच कसं जाऊ देता हो? अजून आमची बुकं बघायची आहेत ना, चला घराकडं. मास्तरांनी खुलासा केला, साहेब ही आमची आऊ, साऱ्या गावाचीच आऊ. हिची मूळची भाषा कानडी. कानडीत आईला आऊ म्हणतात. तिच्या दोन्ही मुली आमच्या इथंच मुलींच्या शाळेत शिक्षिका आहेत. मुली हिला आऊ म्हणतात. आता सारं गावच तिला आऊ म्हणू लागलं आहे. आऊ स्वतः निरक्षर आहे, पण शिक्षणावर तिची दांडकी श्रद्धा. तिनं आपल्या मुलींना साक्षरतेचे वर्ग काढायला लावले. घरोघर हिंडून ती बायांना गोळा करते. आऊ हिंडते आणि तिच्या मागोमाग तिची सुमन हिंडते. आऊनं आता वाचायला शिकलेल्या बायांसाठी वाचनालय काढलं आहे. आपण ते पहा आणि सुमा पण पहा. मी विचारले, सुमन कोण? मास्तर हसून म्हणाले, ती आऊचीच एक मुलगी आहे. भेटेल ती तुम्हाला. चला आपण आऊच्या वाचनालयाला भेट देऊ. आम्ही बोळात वळलो आणि जवळच्या एका घरात शिरलो. दाराजवळ डाव्या बाजूस लहानशी खोली होती. झाडून सारवून लख्ख केली होती. भिंतीवर शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांची चित्रे टांगलेली होती. भिंतीशीच एक बसके कपाट होते. आम्ही जाजमावर बसल्यावर आऊने मोठ्या अभिमानाने ते कपाट उघडले आणि त्यातून एकामागून एक लहान लहान पुस्तके काढून माझ्या हाती दिली. किती पण नाजूकपणाने आणि जिव्हाळ्याने, जणू काय ती तिची लहान लहान बाळेच होती. पुस्तकांना छानदार पुठ्ठे घातले होते. पुस्तके पाहून झाल्यावर आऊने माझ्या हाती एक रजिस्टर दिले. त्या रजिस्टरात वाचनालयातून पुस्तके नेणाऱ्या बायांची नोंद केली होती. आऊने आमच्या पुढे ताकाची प्याले आणले. मी हसून विचारले, ताकच का, लोणी बिनी नाही का? आऊने उत्तर दिले, साहेब ताक प्यायचं असतं आणि लोणी विकायचं असतं. मास्तर आऊला सहज म्हणाले, आऊ साऱ्या गावाला शिकवतेस, पण तू मात्र अशीच. आऊ उसळून म्हणाली, ते का, आता लिहायला सुरुवात केली आहे ना मी. आऊची मुलगी शेजारीच उभी होती. ती म्हणाली, होय मास्तर, आऊचा अभ्यास जोरात चालू आहे. तिला आता अक्षर गिरवण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. परवा रात्री मोठी गंमत झाली. सांगू का ग आऊ? आऊने डोळे वट्टारले, पण तिकडे न पाहता मुलगी पुढे म्हणाली, साहेब ते असं झालं. परवा संध्याकाळी आऊला मी पाटीवर अक्षरं काढून दिली. आऊनं पाटीवर अक्षरं गिरवली, बोटांनी भिंतीवर गिरवली, रस्त्यावरच्या धुळीत सुद्धा गिरवली. तेवढ्यानं तिचं समाधान झालं नाही. रात्री माझ्याजवळच झोपली होती. मध्यरात्री मला जाग आली. कुणीतरी माझ्या तळपायाला गुदगुल्या करत होतं. मी दचकले. पाहते तर आऊ. मी विचारलं, का ग आऊ, गुदगुल्या का करतेस अशी? आऊ थोडी वरमली आणि हसून म्हणाली, काही नाही ग, कालचे ग म भ न पक्के झाले का नाही ते बघत होते. नीज आपली, आता नाही गिरवत. आम्ही सारेजण हसलो. मला सुमनची आठवण झाली. मी विचारले, ते सारं खरं, पण ती सुमन कुठं आहे? तिला भेटवणार होता ना? सारेजण परत हसले. मास्तर म्हणाले, आऊ जरा तुझ्या सुमनला हाक मार ग. आऊने खणखणीत आवाजात साद घातली, सुमे. काही सेकंदातच एक म्हैस जवळच्या गोठ्यातून बाहेर आली आणि दाराशी उभी राहिली. आऊकडे तोंड करून मोठ्याने हुंप असं तिने जाब दिला. आऊ म्हशीजवळ गेली. तिच्या गळ्यात तिने हात घातला. प्रेमाने तिला थोपटले आणि ताटातले एक केळ तिला खाऊ घातले. मला हा प्रकार समजेना. मास्तर म्हणाले, साहेब ही आऊची तिसरी मुलगी. हिचं नाव सुमन. पोटच्या मुलीचे लहानपणी लाड केले नसतील इतके या म्हशीचे लाड चालले आहेत. पूर्वी आऊ भल्या पहाटेस उठून रतिबाचं दूध आणायला जात असे. त्या बायका आऊवर ओरडायच्या, आम्हाला गोट्यातलं शेणमूत काढावं लागतं, तुला काय त्याचं? उठलीस की येतेच भांड घेऊन. एकदा आऊला राग आला. तिनं लगेच व्यायला झालेली म्हैस विकत घेतली. तिला झाली रेडी. त्याच या सुमाताई. सुमनला आऊनं झोपायला गादी तयार केली. लहान होती तेव्हा तर सुमन आऊच्या मांडीवरच निजायची. आता झोपते गादीवर, पण मान मात्र ठेवते आऊच्या मांडीवर.
तिला खारीक केळ्यांचा खुराक चालू आहे. सुमनला सारं कळतं. सुमे ये म्हणून आऊनं साथ घातली की ती लगबग येते. बस म्हटलं की बसते. आऊ जाईल तिकडं तिच्या मागं मागं जाते. आऊ कृष्णेवर निघाली की सुमन चालली मागं. आऊला आता टेकाड उतरून खाली नदीवर जाता येत नाही. ती टेकाडावर उभी राहते आणि सुमनला सांगते, जा आता नदीवर. सुमन मुक्काट खाली उतरते, नदीवर जाते, पाणी पिते आणि परत आऊकडे येते. सुमाला परवा रेडी झाली, पण अशी विचित्र म्हैस आहे. आपल्या रेडीला दूध पाजत नाही, लाथा मारते. उलट आऊ भांडं घेऊन धार काढायला आली की तिच्या आचळातून आपोआप दूध गळू लागतं. आऊनं तिचे मागचे पाय बांधले, आता मुक्काट रेडीला पाजते. मास्तर सुमनची कहाणी सांगत होते, तिकडे सुमनचे लाड चालले होते. शेवटी आऊने सुमे जा गोठ्यात असा हुकूम फरमावला. सुमी गेली. केसांच्या आंबाड्या झालेल्या त्या म्हातारीकडे कुतूहलाने पाहून मी विचारले, आऊ तू म्हातारी झालीस, पिकलं पान केव्हा गळून पडेल नेम नाही. काही देवधर्म करतेस की नाही? आऊ तोंडात मारून घेऊन ताडकन म्हणाली, छे बा, त्या भानगडीत मी नाही पडत. मी साऱ्या बायकांना सांगते, कचकून काम करा, लिहा वाचायला शिका, चांगलं बुकं वाचा, मुलाबाळांना सुनांना लिहा वाचायला शिकवा. आऊशी पुष्कळ बोलावे, तिच्याकडून पुष्कळ शिकावे असे मनाला वाटत होते. आऊपाशी एखादा तरी दिवस घालवावा असेही वाटत होते. पण गाडीची वेळ झाली होती. मी मुकाट्याने आऊच्या शेरेबुकात शेरा लिहिला आणि बाहेर पडलो. आऊ मला पोचवायला कृष्णेपर्यंत आली. तिच्या पाठोपाठ सुमन होतीच. मळी उतरून कृष्णेत पाय घालीपर्यंत मी मागे पाहत होतो. टेकाडावर ताठ मान करून आऊ उभी होती आणि तिच्या मागे तिची लाडकी सुमन. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.